नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर 25 मार्च ते 31 मार्च या दरम्यान आपल्याला स्वामींसाठी अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे। कोणती आहे ती सेवा ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा। आता आपल्या घरामध्ये स्वामींची नित्य सेवा घडत असते। यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा संकल्प कधीच करत नाही, परंतु ही सेवा आपल्याला 25 मार्च ते 31 मार्चपर्यंत संकल्पयुक्त सेवा करायची आहे। त्यासाठी आपल्याला 25 मार्चला मंगळवार या दिवशी स्वामींच्या फोटोसमोर बसून एक संकल्प करायचा आहे। आता आपला हा संकल्प कोणत्याही गोष्टीसाठी असू शकतो। आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणींसाठी आपण हा संकल्प करायचा आहे। आता हा संकल्प केल्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे 7 दिवस म्हणजेच प्रत्येक दिवशी 21 अध्याय पठण करायचे आहेत। म्हणजेच 7 दिवसांचे पारायण आपल्याला या संकल्पानंतर सुरू करायचे आहे आणि ते अतिशय मनापासून करायचे आहे। कारण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण या दरम्यान केल्यामुळे स्वामींची कृपा आपल्यावरती होते आणि 31 मार्चला स्वामींचा प्रकट दिन येत आहे। त्या निमित्ताने आपण ही जर सेवा करत असेल तर स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्याला लगेच मिळतो। कोणत्याही प्रकारचे आजारपण असेल घरामध्ये, पती पत्नींची किंवा सासू सुनेची जी काही भांडणे होत असतील किंवा लहान मुलांची सारखी चिडचिड किरकिर होत असेल तर हे सर्व कमी होऊन आपल्या घरामध्ये स्वामींची कृपा मिळाल्यामुळे सुख समृद्धी आणि शांतता मिळते। म्हणून आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे 7 दिवसांचे पारायण संकल्पयुक्त करायचे आहे। आता हा संकल्प आपल्याला पहिल्याच दिवशी म्हणजेच 25 तारखेला मंगळवारी याच दिवशी करायचा आहे। इतर दिवशी आपल्याला संकल्प करण्याची आवश्यकता नाही। या दिवशी फक्त आपल्याला पारायण करायचं आहे। म्हणजेच एका दिवसामध्ये 21 अध्याय पठण करायचे आहेत। यासाठी आपल्याला 1.5 ते पावणे 2 तास वेळ लागतो, परंतु एवढा वेळ लागतोय म्हणून आपण सेवा अजिबात स्किप करू नये, मनापासून सेवा करायची आहे। जर आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर सेवासुद्धा आपली मनापासून घडली पाहिजे। त्यामुळे आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी मनापासून पूर्ण करत असतात आणि लगेच पूर्ण करतात। त्यामुळे आपल्याला कितीही वेळ लागू दे, परंतु हे पारायण मात्र अतिशय मनापासून पूर्ण करायचे आहे। आता स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय पठण झाल्यानंतर म्हणजेच पारायण झाल्यानंतर आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे आणि ती सेवा म्हणजेच तारक तीर्थ। आपल्या घरामध्ये तारक मंत्राचे 11 वेळा पठण हे अवश्य करायचं आहे। पारायण झाल्यानंतरच आपल्याला लगेचच एका तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपला उजवा हात त्या तांब्यावरती ठेवायचा आहे। बाजूला अगरबत्ती लावायची आहे आणि प्रसन्न वातावरणामध्ये 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। अतिशय मनापासून शुद्ध भावनेने तारक मंत्र आपल्याला 11 वेळा पठण करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र पठण करण्यासाठी एक 10 ते 12 मिनिटेच आपल्याला लागतात। त्यामुळे ही सेवासुद्धा आपल्याला अतिशय मनापासून पारायण झाल्यानंतर करायची आहे। आता या 2 महत्त्वाच्या सेवा झाल्यानंतर तारक तीर्थ आपल्या घरातील लहान मुले, आजारी व्यक्ती असतील किंवा सर्व सदस्यांनी मिळून ते तारक तीर्थ घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी घराच्या बाहेर किंवा अंगणामध्ये सगळीकडे आपल्याला तारक तीर्थ शिंपडून घ्यायचं आहे। एखादं फूल घ्यायचं आहे किंवा आंब्याचं पान घेऊन एका वाटीमध्ये तारक तीर्थ घेऊन आपल्याला सगळीकडे ते शिंपडायचं आहे। यामुळे घरामध्ये जी काही निगेटिव्ह शक्ती असेल किंवा घरामध्ये काहीतरी चुकीचं घडत असेल तर ते सुद्धा स्वामींच्या कृपेमुळे या तारक तीर्थामुळे कमी होण्यास मदत होते। आणि आपण जर या 2 सेवा अतिशय मनापासून केल्या तर स्वामींचा कृपाशीर्वाद लगेचच मिळतो। कारण स्वामी प्रकट दिन जवळ आलेला आहे आणि त्या निमित्ताने आपण संकल्प केलेला आहे आणि त्यामुळेच स्वामी आपल्या या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि लगेच इच्छापूर्ती करतात। त्यामुळे आपल्याला या 2 सेवा करायच्या आहेत, तारक तीर्थ आणि स्वामींचे 7 दिवसांचे पारायण। या 7 दिवसांमध्ये आपल्याला या 2 सेवा अतिशय मनापासून करायच्या आहेत
आणि हे एवढे केल्यामुळेच आपल्याला स्वामींचा चमत्कार पाहायला मिळतो। हळूहळू का होईना आपल्या घरामध्ये वातावरण अतिशय प्रसन्न व्हायला लागतं, स्वामींची कृपा आपल्यावरती व्हायला लागते आणि छोटी सेवा आपली स्वामींची या निमित्ताने घडते। आपल्या मुलांची किरकिर चिडचिड कमी होऊन घरी जर आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्या तब्येतीत सुद्धा सुधारणा दिसायला लागते। घरामध्ये पैशांची अडचण लगेच दूर होते, स्वामींची कृपा होते आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभते। तर स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला या 2 सेवा अवश्य करायच्या आहेत। ज्यांना वेळ नसेल त्यांनी सकाळी लवकर पहाटे उठून या सेवा केल्या तरीही चालणार आहेत, कारण पहाटेच्या वेळेला केलेल्या प्रत्येक सेवेचे फळ आपल्याला कितीतरी पटीने जास्त मिळत असते। त्यामुळे जर तुम्ही वर्किंग असाल तर सकाळी लवकर उठा, 3:30 किंवा 4च्या दरम्यान उठून सुद्धा तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता आणि जे तारक तीर्थ बनवलेले आहेत ते घेऊन नंतरच तुम्ही आपल्या कामाला जाऊ शकता। तर अशा पद्धतीने स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने या 2 सेवा करा, मनातील सर्व काही इच्छा आपले स्वामी पूर्ण करतातच। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।